ही दृश्य आपण बघतो आहोत शिवाजी पार्क परिसरातली, म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज मैदान याच्या प्रवेशद्वारावर मीनाताईंचा पुतळा आहे। तिथे आता राज ठाकरे पोहोचतायत। आमचे प्रतिनिधी सुमित आपल्या सोबत आहेत। सुमित, राज ठाकरे शिवतीर्थावरून मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यापर्यंत जात आहेत। हे बघायला की नेमकं काय घडलंय तेही माहिती घेतील। मासाहेबांच्या पुतळ्यावर रंग फेकण्याचा प्रयत्न झाला, नंतर शिवसैनिक लगेच तिथे दाखल झाले। त्यांनी पुतळा स्वच्छ केला आणि त्याचा यथोचित मानसन्मान केला। ही बातमी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना कळताच ते पुतळ्यापाशी येत आहेत। ही थेट दृश्य आपण बघतोय। उजव्या बाजूला जी दृश्य आहेत राज ठाकरेंच्या गाडीची दृश्य आहेत। राज ठाकरे तिथे पोहोचतायत। महासाहेबांबद्दल शिवसैनिकांच्या खूप तीव्र भावना आहेत। त्यांना हे रुचलेलं आवडलेलं नाही की अशा प्रकारे कोणी महासाहेबांच्या पुतळ्यावर रंग टाकण्याचा प्रयत्न करावा। राज ठाकरे पोचलेले आहेत। राज ठाकरे पुतळ्यापर्यंत जात आहेत। राज ठाकरे बघतायत की नेमकं काय घडलंय। माजी महापौर किशोरी पेडणेकरही त्यांच्या सोबत आहेत। त्यांना सांगतायत काय घडलंय ते। आमचे सहकारी सुमित आपल्या सोबत आहेत। सुमित, इंचार्ज कुठे आहेत? सर, आपण बघतोय सध्या राज ठाकरे पोहोचले आहेत ज्या ठिकाणी महासाहेबांचा पुतळा, तिथून त्यांचं घर काही अंतरावरच आहे। आणि त्यानंतर आता ही घटना घडल्यानंतर स्वतः राज ठाकरे हे देखील बघण्यासाठी आले। त्याआधी काही शिवसेनेचे नेते आलेले होते युबीटीचे, आणि त्यानंतर आता राज ठाकरे हे पोलिसांशी संवाद साधतायत, माहिती त्यांच्याकडून घेत आहेत। मागे करायला लागलं माध्यमांनी विचारलं राज तर आपण हे दृश्य बघतो। राज ठाकरे यांनी महासाहेबांच्या पुतळ्याची पाहणी केलेली आहे आणि त्यानंतर पोलिसांशी त्यांनी संवाद साधला। पोलिसांना त्यांनी विचारलं नेमकं काय घडलेलं होतं। त्यानंतर निघताना पुन्हा एकदा त्यांनी हे देखील विचारलं की सगळं क्लीन केलेलं आहे ना, हे त्यांचं शेवटचं वाक्य होतं। सगळी मूर्ती सुचिर्भित केली आहे की नाही या संदर्भातली त्यांनी विचारणा केली। काही वेळापूर्वी तिथे आले, त्यांनी लगेच पाहणी केली आणि त्यांनी निघून गेले। किशोर पेडणेकर यांच्याशी देखील त्यांनी संवाद साधलेला आहे। आपण हे दृश्य बघतोय। खरं तर 2006ला देखील अशी घटना घडलेली होती। त्यावेळेला देखील शिवसैनिक प्रचंड आक्रमक झालेले होते। त्यावेळेला देखील झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी होती आणि अशी घटना पुन्हा घडू नये यासाठीचे